हा प्रश्न कर्नाटका नीट 2013 ला विचारलाय. चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन आणि आर्टिकल आहे एस्केप व्हेलॉसिटी. The radius of a planet is twice the radius of the Earth. Both have almost equal average mass densities. Vp and Ve are the escape velocities of the planet and the Earth respectively. Then, option A, Vp that is equal to 1.5 Ve, B, Vp that is equal to 2 times Ve, C, Ve that is equal to 3 times Vp, and D, Ve that is equal to 1.5 Vp. आता एस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला बघायचा. काय येतं? Ve दॅट इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ट्वाइस gm बाय आर आणि मासची व्हॅल्यू ही टाकायची. दी मास ऑफ द अर्थ दॅट इज व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. कारण डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो? मास अपॉन व्हॉल्यूम आणि त्याच्यावर मासची व्हॅल्यू ही झाली. ही याच्यात सबस्टिट्यूट केली तर हा झाला एस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ डेन्सिटी. मग आपल्याला काय दिलंय? तर प्लॅनेटची रेडियस 2 टाइम्स आहे अर्थच्या रेडियसची आणि त्यांची दोन्हीची डेन्सिटी सारखी आहे. मग त्यातलं रिलेशन शोधायचं. मग आपण ही प्लॅनेटची एस्केप व्हेलॉसिटी घेतली, ती आपल्याला ही मिळाली आणि म्हणून आपण याला म्हणून इक्वेशन नंबर 2 आणि 2/1 केलं तर बघा बाकी सगळं सेम आहे. मग व्हीपी बाय व्ही केलं तर 2 येणार आहे आणि म्हणून व्हीपी दॅट इज इक्वल टू 2 इंटू व्ही मीन्स एस्केप व्हेलॉसिटी ऑफ प्लॅनेट दॅट इज 2 टाइम एस्केप व्हेलॉसिटी ऑफ अर्थ. जो करेक्ट ऑप्शन बी आहे. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.